इंडस्ट्री माझ्याकडे कशी बघते त्या दृष्टीने मी माझं काम ठरवत नाही. सौंदर्य हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. तर माझ्यासाठी सौंदर्याची व्याख्या गोरी नाहीये. मी आतापर्यंत माझ्या बाबतीत असं मुलगी आहे म्हणून काही अनफेअर अनुभवलं नाहीये. जे माझं पहिलं मोठं कमर्शियल नाटक सही रे सही होतं आणि मी भरतदादा बरोबर काम करत होते, तर खूप लोकांचं असं होतं, बापरे तू त्याच्याबरोबर काम करते. हे सुद्धा स्त्रियांनी बऱ्याचदा पुरुषांवरती लादलेलं असतं. हो, की आयांनीच सांगितलेलं असतं की ए रडू नको, मुलगी आहेस का, तिथेच थांबलं पाहिजे. तुम्हाला जर बस दिस इज ऑल आय वॉन्ट टू डू हे जर नसेल ना तर नका पडू ह्याच्यात. खूप पेशन्स आणि त्रास भोगावा लागतो. सोशल मीडियावर जे दिसतंय ते खरं नसतं, असंच धरून चालायचं. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. वुमेन्स डे आहे, तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. बरं, वुमेन्स साठी एकच दिवस नसतो, सगळेच दिवस वुमेन्स डे असतात आणि अशीच एक छान महिला माझ्यासोबत आहे. ईशा कशी आहेस? मस्त, तू कशी आहेस? मी खूप मस्त. आणि मी ईशाचे घेतलेत इंटरव्ह्यू फार, पण मला ईशाला कधी जवळून काय म्हणतात ओळखता नाही आलं, मला जाणून घेता नाही आलं. सो हा एक स्पेशल इंटरव्ह्यू असणार आहे. सो कसं वाटतंय आणि आता सध्या काय करतेस? फर्स्ट ऑफ ऑल आय एम व्हेरी ग्लॅड की तू विमेन्स डे साठी माझा इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलंस. सो आय एम हॅपी. आणि काय करतेय मी, खूप काय काय करते. काम तर करतोच, पण बऱ्याचदा असं होतं ना की हाय तू काय करतेस असं रॅन्डम माणसाने विचारल्यावर आपण फक्त काय का करतो ते काम सांगतो. तर मी त्या व्यतिरिक्त जगते. छान. आय एम अ लिव्हर. फोटो काढूया आपण. नाही पण ईशा, हे सगळं कसं, कारण का पहिलाच इंटरव्ह्यू आपला असा असल्यामुळे मला जाणून घ्यायचंय की वुमेन्स डे आहे आणि त्याविषयी गप्पा होणारच आहेत, पण इंडस्ट्रीमध्ये असं असतं की एक छाप लागते ना की नाही ही विनोदीच अभिनेत्री आहे, एक त्याच नजरेने बघितलं जातं किंवा त्याच पठडीतल्या भूमिका आपल्याकडे येतात. सो ते मोडून काढण्यासाठी आता ईशा काय करते? इंडस्ट्री माझ्याकडे कशी बघते त्या दृष्टीने मी माझं काम ठरवत नाही. बरोबर. मी हास्य जत्रा करण्याच्या आधी सुद्धा 10 वर्ष काम करत होते. तेव्हाही मी विनोदी नाटकही करत होते आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भूमिका करत होते. पण हास्य जत्रेमुळे तू म्हणतेस तसं बघतात लोक, पण आय एम ओके विथ इट. म्हणजे मला हे करायला मजा येते, आवडतंय तोपर्यंत मी करणार. मला लोक एका ह्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये टाकतील किंवा तसंच बघतील त्याचा मी खूप विचार नाही करत. मी मला खाद्य देत असते. मला हास्य जत्रा करत असताना माझ्या क्राफ्टशी कसं अजून कनेक्टेड राहता येईल इन डिफरंट वेज यासाठी मी थिएटर करते. आणि शूटिंग्समुळे कमर्शियल थिएटर बऱ्याच जमत नाही, तेवढे प्रयोग आणि सगळं ऍडजस्ट होणं कठीण जातं. त्यामुळे मी एक्सपेरिमेंटल करते. मकरंद देशपांडेंबरोबर 2 नाटकं चालू आहेत. त्याचे प्रयोग फार कमी होतात, पण त्याच्या तालमीची जी प्रोसेस असते त्याच्यात मला असं वाटतं की इट हेल्प्स यू कनेक्ट विथ युअर सेल्फ आणि जमिनीवर आणतं थिएटर तुम्हाला. त्याच्यामुळे मला वाटत नाही मी कधी हवेत जाऊ शकते, कारण मला माहितीये मी कुठे आहे. नाही पण असं बघायला गेलं ना तर आपण फार हेल्दी चाइल्ड आहोत. आता मी पण समजा मी बारीक व्हायला गेले, अख्खं अंग बारीक होतं पण आपले गाल कधी आत जात नाही. हा इश्यू त्याच्यासोबत पण असेल, आपण अख्खे बारीक होऊ, सगळं बारीक होईल, पण आपले गाल ते हेरिटेटरी आपली आहे, हा ते कधी नाही होत. पण जेव्हा आपण या इंडस्ट्रीकडे बघतो तेव्हा खूप आधीपासून असं नेहमी असतं ना की 0 फिगर हवी, गोरी हवी, त्याच्या सगळ्या अपोजिट असतो. जेव्हा ही इंडस्ट्री निवडायचं ठरवलं, हा सगळ्यात जास्त मोठा ड्रॉबॅक तुला कधी जाणवला इंडस्ट्री मधून की ऑडिशन्सच्या वेळेला किंवा असं काही? ऑनेस्टली नाही, कधीच नाही. कारण का मी कायम ना ह्याच्याकडे, मला हिरोईन व्हायचं या पद्धतीने बघितलंच नाही. ओके. मला स्वतःला छान वाटेल असे कॅरेक्टर्स करायचे, असंच मी कायम पहिल्यापासून बघत आले. त्यामुळे मला ते कधी गोरेपणाचं वगैरे काही कधी वाटलं पण नाही. किंवा मला असं वाटतं सौंदर्य हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. तर माझ्यासाठी सौंदर्याची व्याख्या गोरी नाहीये. त्याच्यामुळे आणि आता व्हेरी ऑनेस्टली आय थिंक इट इज अ बेस्ट टाइम फॉर ऍक्टर्स, कारण का खूप एक्सपेरिमेंटल कास्टिंग होतात, ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्यात. त्याच्यामुळे मला नाही तो ड्रॉबॅक वाटत.
पण वजनाचा मी सांगेन की मला असं वाटतं की त्याच्यामुळे लिमिटेशन येतात कास्टिंगला, कारण वय जास्त दिसतं. त्यामुळे तो माझ्यासाठी स्ट्रगल कायम राहिलाय की हास्य जत्रेमुळे ना जास्त वयाचे रोल्स केल्यामुळे आता इतक्यात मला सतत आयांचे रोल्स ऑफर होतात. सिरियसली? सतत. आणि एका पॉइंटला कुठेतरी आपल्याला स्वतःसाठी स्टँड घ्यावा लागतो. त्यामुळे आता मग मी थांबवलंय की नाही, मी ज्या वयाची आहे त्या वयाच्या व्यक्ती जाड असू शकतात आणि मला त्या वयाचे रोल्स मिळू शकतात. त्याच्यामुळे ते मी आता थांबवलंय. तर आपणच आपल्यासाठी काय वर्क होईल आणि कसं फेवरेबल करता येईल कंडिशन्स, ह्याच्यासाठी आपणच प्रयत्न करत राहायचे. मला ना ऑनेस्टली खूप असं हेच वाईट आहे तेच वाईट आहे असे कंप्लेंट्स करत बसायला आवडत नाही. वजन माझं जास्त आहे ते माझ्यामुळे, माझ्या मस्तीमुळे. त्यामुळे आय हॅव टू त्याच्या रेपरकशन्स मलाच भोगायचे. जेव्हा मी माझं वजन कमी करेन, मी जास्त सिरियसली घेईन माझ्या हेल्थला, तेव्हा माझ्या ऑपॉर्च्युनिटीज पण वाढतील, मला माहितीये. त्यामुळे मी आता ज्या शेप मध्ये आहे त्याच्यातल्या कामांना एन्जॉय करतेय, पण ऍट द सेम टाइम आय एम प्लॅनिंग अ बिग चेंज सून. नाही, पण आता इंडस्ट्री चेंज झाली असं मी म्हणेन, कारण का आता हेल्दी अभिनेत्री किंवा अभिनेते आपल्याला दिसतात. आणि मी जाड बारीक म्हणत नाही, मी हेल्दी म्हणते, कारण का प्रत्येकाची शरीर रचना तशी असते. आपण पटकन एखाद्याला जज करून मोकळे होतो, अरे काय जाड झालीस, काय बारीक झालीस. पण त्याच्या मागचे ड्रॉबॅक आपल्याला माहितीये. पीसीओडी, पीसीओएस सारखे मोठे मोठे काय म्हणतात विषय महिलांसमोर आहेत, किंवा जे फार ज्याच्याबद्दल बोललं जात नाही, अवेअरनेस नाहीये. आपण कधीतरी ब्लोटिंग होतं, कधीतरी चेहरा सुजलेला दिसतो, पण त्याचे कारण फार असतात. बरोबर. पण महिला म्हणून जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये मी काम करते किंवा तू काम करतेस, कधीतरी असं होतं की मी मुलगा असतं तर बरं झालं असतं का, असं होतं कधीतरी? कधीच नाही. आय एम सो प्राऊड टू बी अ वुमन. आणि मी ऑनेस्टली ना खूप लिबरल आणि इक्वल वातावरणात वाढलीये. माझे आई बाबा कायमच इक्वल ऑपॉर्च्युनिटीज दिल्या आहेत मला, माझ्या भावाला. त्याच्यामुळे मी आय बीन लकी की मी ते अनुभवलं नाही कधीच. त्यामुळे मला, आणि कामाच्या दृष्टीने पण मला असं वाटतं आपण जसे असतो तसे समोरचे लोक आपल्याला भेटतात किंवा वागवतात. त्यामुळे मी आतापर्यंत माझ्या बाबतीत असं मुलगी आहे म्हणून काही अनफेअर अनुभवलं नाहीये. त्यामुळे कदाचित नाही, पण मला कधीच आतापर्यंत असं वाटलं नाही की मुलगा असायला हवं होतं ना. ग्रेट. पण घरचं वातावरण ईशा कसं होतं, कारण का लहानपणापासून घरून सपोर्ट होता की नाही तू अभिनेत्री हो किंवा तू या क्षेत्रात जा, कारण का एकटीने मुंबईत एकटीने राहणं मुलींसाठी कधीतरी थोडंसं अनसेफ वाटू शकतं. करेक्ट. पालकांना सगळ्यात जास्त वाटू शकतं. सो तिथून काही होता विरोध की? मी म्हंटल ना की आय बीन व्हेरी लकी. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला असे पेरेंट्स मिळावेत जसे मला मिळाले, की त्यांनी लहानपणापासून, म्हणजे या क्षेत्रात जायचंय म्हणून सपोर्ट केला असं नाही. त्यांनी मला ना लहानपणापासूनच, वी हॅव ऑलवेज हॅड द लिबर्टी टू चूज. म्हणजे त्यांनी कायम आम्हाला ना ऑप्शन्स ओपन करून दिले, मी आणि माझा भाऊ दोघांनाही. आणि प्रत्येक वेळेला आम्हाला गोष्टी निवडायचं स्वातंत्र्य दिलं. त्याच लाईन्सवर मी जेव्हा रुईया कॉलेजला आले तेव्हा मी नाटक करायला लागले. आणि मी अगदी मला वाटतं 5 वर्षाची असल्यापासून कथक करते. त्याच्यामुळे परफॉर्मर मी पहिल्यापासून होते. त्या आई बाबांना माहित होतं, मी खूप एन्जॉय करायचे. मग नाटक करायला लागल्यावर मला जाणवलं की मी हे खूप एन्जॉय करतेय आणि मला हेच करायचंय. आणि मी कधीच आई बाबांचा विरोध अनुभवला नाही. म्हणजे आय एम सो लकी अबाउट दॅट. कारण का मी ना नाटकाच्या वेळेला रुईया नाट्यवलय म्हणून आमची जी संस्था आहे नाटकाची, मी रुईयाचीच. हाय. तर नाट्यवलयामध्ये ना अनेक लोकांना आई सोडत नाही म्हणून नाटक करता येत नाहीये, नाही म्हणतात बाबा. हे खूप मी बघितलं. आणि मी कायम तो मोरक्या असायचे की मी बोलते तुझ्या आईशी, आम्ही कोणीतरी तुला घरापर्यंत सोडेल, काही नाही होणार, आपण बोलू. असं मला ते कायम मिळाल्यामुळे ना मला ती जाण होती की यांना करायचं पण नाही मिळत आहे. त्यामुळे मी अनेक
जणांच्या आईबाबांशी बोलून परमिशन काढलेले आहेत. किती छान. त्यामुळे मी त्या बाबतीत खूप लकी होते. आणि मी जसे डिसिजन्स घेत गेले कायमच त्यांनी सपोर्ट केला. मी जेव्हा कमर्शियल नाटकं करत होते, सही रे सही, मोरूची मावशी वगैरे, खूप प्रयोग व्हायचे. 30 दिवसात 35 प्रयोग वगैरे असं आमचे दौरे आणि सगळं चालू असायचं. पण सपोर्ट इन ऑलवेज, की मेंटली सुद्धा. आणि माझं असं रात्री प्रयोग संपवून मी 1 वाजता शेवटच्या ट्रेननी डोंबिवलीत उतरले की बाबा बाईकवरनं घ्यायला येणार स्टेशनला वगैरे, असा सपोर्ट सुद्धा. पण त्यांनी ना त्याचबरोबर मला कायम शिकायला पाहिजे हे खूप माझ्यात इम्बाईब केलं. माझा भाऊ म्युझिशियन आहे आणि त्याने फ्रान्समध्ये साऊंड इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स केलंय. ओके. तर त्याचं नेहमी मला म्हणणं होतं की तू ना बाहेर शिक काहीतरी. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की का बाहेर कशाला शिकायचं, आपल्या देशात केवढं काय काय आहे. तर ते अप्रोच आहेत वेगवेगळे. माझ्या भावाचा असा अप्रोच होता की तुम्ही जेव्हा तुमच्या कम्फर्ट झोनच्या पूर्ण बाहेर जाताना तुम्ही जे शिकायला जाताय ते शिकताच, पण त्याचबरोबर तुम्ही माणूस म्हणून खूप गोष्टी शिकता. इट इज व्हेरी लिबरेटिंग, असं माझा भाऊ नेहमी म्हणायचा. आणि तेव्हा मला वाटतं ना 6 ते 7 वर्ष झाली होती मी नाटकं करत होते, तेव्हा मला असं वाटलं की शिकायला पाहिजे. याचं पण एक कारण असं आहे की मी ना डान्स शिकले, शास्त्रीय नृत्य शिकले. त्यामुळे ना मी जेव्हा डान्स बघते एखाद्याचा, तो शिकलेला डान्सर आहे का न शिकलेला हे मला पटकन कळतं. तर त्याचप्रमाणे मला ऍक्टर म्हणून नेहमी ना ही भीती असायची की मी शिकलेली नाहीये. मग हुशार ऍक्टर्सना कळत असेल की ही सुमार आहे, हे पण एक भीती होती. आणि मी ना वेगवेगळे रोल्स जेव्हा करायचे ना तेव्हा प्रत्येक वेळेला मी असा विचार करायचे की ह्या सिच्युएशनला ईशा काय रिॲक्ट होईल, ते रिॲक्ट व्हायचं. आणि मग मला एका पॉइंटला असं हे खूप मोनोटोनस आहे, सगळीकडे सगळे कॅरेक्टर्स ईशा कशी असेल. बरोबर. मला कॅरेक्टर शोधणं कसं आहे हेच माहित नव्हतं. तेव्हा मला असं झालं, जर आपल्याला आयुष्यभर या इंडस्ट्रीत सस्टेन करायचं असेल तर आपल्याकडे काहीतरी क्राफ्ट पाहिजे. आपल्याला टू फॉल बॅक ऑन काहीतरी एक सायन्स, काय त्याचं शास्त्र माहिती पाहिजे. तेव्हा मी ठरवलं की नाही बाबा शिकायला पाहिजे, पुढचा विचार करून आत्ता शिकणं गरजेचं आहे. आणि मग माझा भाऊ आणि मी बसून आम्ही रिसर्च केला. खूप युनिव्हर्सिटीजचे, म्हणजे मला कशा प्रकारचा कोर्स हवाय त्या हिशोबाने आम्ही शोधाशोध केली. मग एक एक्सेल शीट तयार केली, कुठल्या कॉलेजमध्ये काय शिकवलं जातं, तर किती वर्षाचं आहे, मला हवंय त्यातलं काय आहे याच्यात वगैरे वगैरे. आणि त्याच्या टॉप वरती माझ्यासाठी ड्रामा स्टुडिओ लंडन म्हणून एक लंडनची इन्स्टिट्यूट होती. ओके. आणि मग सगळ्याच्या ऑडिशन प्रोसेसेस वेगवेगळ्या असतात. मी मला वाटतं 8 ते 10 स्कूल्सच्या ऑडिशन्स दिल्या आणि ड्रामा स्टुडिओ लंडन मला टॉपवर होतं आणि मला ते मिळालं. काय बोलते. आणि मी पहिली राऊंड आम्हाला इकडनं इंडियातूनच द्यायची होती. सेकंड राऊंड आय हॅड टू गो टू लंडन आणि तिथे ऑडिशन आणि इंटरव्ह्यू वगैरे एक मोठी प्रोसेस होती अगेन. मग लंडनच्या 3-4 ड्रामा स्कूल्सच्या ऑडिशन्स एकत्र लाईन अप करून मी 15 दिवसासाठी पहिल्यांदा एकटी लंडनला गेले. एकटी गेली. येस. ऍट द एज ऑफ 25. ओके. म्हणजे मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, MA झाल्यानंतर 3-4 वर्ष. ओके, म्हणजे बराच वेळ गेला होता. म्हणजे म्हटलं ना 5-6 वर्ष मी कमर्शियली काम केलं आणि मग मला शिकावं असं वाटलं. मग तिथे त्या ऑडिशन प्रोसेस सगळ्या, तेव्हा मी पहिल्यांदा एकटी राहिले लंडन सारख्या देशामध्ये आणि सिटीमध्ये. आणि कमाल अनुभव होता तो. म्हणजे कठीण पण वाटत होतं, पण कळत होतं की आपल्याला ह्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच्या गोष्टी अनुभवणं गरजेचं आहे. तर मी तिथे जाऊन ऑडिशन्स केल्या. 3-4 स्कूल्सच्या केल्या, कारण का मी एकाच वरती डिपेंडेंट राहू नाही शकत. पण ड्रामा स्टुडिओ लंडन मला हवी होती आणि ती मला मिळाली. थर्ड राऊंड इंटरव्ह्यू राऊंड होती आणि त्याच्यामध्ये आय गॉट सिलेक्टेड. आणि मग मी गेले. 2 वर्ष मी लंडन मध्ये शिकले. पण तिथून आल्यानंतर ईशामध्ये किती बदल जाणवला तुला ईशा म्हणून? खूप म्हणजे ऍज अन ऍक्टर तर होच, पण माणूस म्हणून खूप. कारण असं म्हणतात की प्रत्येक मुलीने एकदा तरी सोलो ट्रिप केली पाहिजे.
मग ती कुठेही करा, ती महाराष्ट्रात करा, महाराष्ट्राच्या बाहेर करा, कोणत्याही देशाच्या कोपऱ्यात करा, देशाबाहेर करा, पण मुलीने तिच्या या आयुष्यात एक तरी सोलो ट्रिप केली पाहिजे. कारण 2 वर्षाची केली. सिरियसली याबद्दल काय सांगशील? कारण का प्रत्येक मुलीने ते ना कळतं पटकन की आपण किती आपल्यात स्टॅमिना आहे किंवा आपण किती कॅपेबल आहोत. जर दुसऱ्या देशात गेलो, कोणीही आपल्याशी काय बोललं आणि आपण कसं उत्तर द्यायचं त्यांच्या भाषेत किंवा त्यांच्या पद्धतीने, किंवा कसं डील करू शकतो. मला असं वाटतं मुलीने नाही, प्रत्येकाने कुठेतरी एकटं राहणं खूप गरजेचं आहे थोडा काळ तरी. म्हणजे आय एम अ फेमिनिस्ट असं मला वाटतं, नॉट अ सुडो फेमिनिस्ट पण अ रिअल फेमिनिस्ट हू बिलीव्स इन इक्वालिटी. त्यामुळे मला असं वाटतं की मुलांनी एस्पेशली मुलांनी सुद्धा एकटं राहणं खूप गरजेचं आहे. कारण का ते तुम्हाला रियालिटी चेक देतं. म्हणजे आता ना खूप मित्रमैत्रिणींची लग्न आजूबाजूला बघतोय आपण, कोणीच वाईट नसतं, कोणीच नाही, पण आपल्याला रक्तात येते पुरुष प्रधान संस्कृती वगैरे. त्यामुळे कितीही लिबरल म्हटलं ना तरीही काही जेंडर डिफाईन्ड रोल्स आपोआप केले जातात. पण तेच आज माझ्या भावाच्या लग्नात मी बघते की दे हॅव अ व्हेरी इंटरेस्टिंग मॅरेज. ते दोघं सगळं मिळून एकत्र करतात. कामाला बायका पण आहेतच, पण असं कुठलं जेंडर स्पेसिफिक रोल नाहीये. तर त्यासाठी मला असं वाटतं की त्याने जी काय 2 वर्ष भारताबाहेर एकट्याने राहून काढली, ते त्याच्यामुळे खूप मदत झाली त्याला टू अंडरस्टँड की हे सगळं गरजेचं आहे. मला सुद्धा जेवण बनवता येणं गरजेचं आहे, मला सुद्धा घरातलं फिनाईल संपलंय हे लक्ष ठेवणं मला गरजेचं आहे. मुलांना बऱ्याचदा असं वाटतं की बिंग अ फेमिनिस्ट किंवा इक्वालिटी म्हणजे मी तिने सांगितलेल्या भाज्या आणतो किंवा मी तिने सांगितलेले लिस्टचं सामान आणतो. पण तुला तुझ्या घरातली डाळ संपली हे तुला कळतं का? आणि असं नाही की मुलांनी करायला पाहिजे किंवा मुलींनी करायला पाहिजे. डिवाइड केलेले इक्वल रोल्स असूच शकतात. हो, पण मला असं वाटतं की फक्त जेंडर स्पेसिफिक नसावेत. म्हणजे एखाद्या मुलाला कुकिंग आवडतं म्हणून तो रेग्युलर सगळं करतोय, ह्याच्यात काही कमीपणा नसावा, अशा विचारांची मी आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यासाठी बाहेर राहणं किंवा कुठेही एकटं राहणं खूप महत्वाचं आहे. अगदीच. पण मला अजून एक विषयावर बोलायचं आहे की एकदा ना आता रिसेंटली सोशल मीडियावर एक मुलगा मुलींसारखे हावभाव करून डान्स करतो म्हणून त्याला इतकं ट्रोल केलं गेलं की त्या मुलाने सुसाईड केलं. आणि तो एक इश्यू झाला सोशल मीडियावर की जस्ट बिकॉज त्याला कथ्थक येतं किंवा जस्ट बिकॉज तो एक अशी स्टेप करतोय जी कदाचित फेमिनाईन आहे, त्याला ट्रोल केलं गेलं, त्याने सुसाईड केलं. सुसाईड हा ऑप्शन नाहीये, पण तरी त्याने ती स्टेप उचलली. कारण का प्रत्येक जण इतका सक्षम नसतो मेंटली, प्रत्येक जण इतका विचार नाही करत किंवा प्रत्येकाकडे असं कोणी नसतं जो त्याला समजवेल की याच्याकडे लक्ष नको देऊ. ट्रोलिंग कडे हल्ली ना काय झालंय, तू असा जरी फोटो टाकलास ना तरी अरे केस बरोबर नाही वाटत. भले तू कितीही टिपटॉप बस, तू कितीही छान बस, तुला वाटतं सगळे मी अरे आज तर मीच छान दिसते, पण एक ना दोन त्या कमेंट सेक्शन मध्ये असे असतात ब्लॅक ऐवजी जरा तू रेड घातला असतास तर छान दिसली. अगदी अगदी अगदी. त्याकडे ईशा कशी बघते? मी नाही सिरियसली घेत. सुरुवातीला ना एकदम सुरुवातीला जेव्हा मी हास्यचित्र करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या काही व्हिडिओज वरती युट्यूब वरती काही नेगेटिव्ह कमेंट्स वाचल्या आणि मी तेव्हा पहिल्यांदा मला असं झालं की बापरे हे असं लिहितात. माझ्या काहीतरी हसण्यावरनं काही लोकांनी लिहिलं होतं. आणि ना गोस्वामी सरांकडे आमचं एक ओपीडी म्हणतो आम्ही त्याला, तर ते चालू होतं आणि त्याच्या पुढच्या स्किटसाठी सरांनी काहीतरी सांगितलं तुझं ते हसणं वापर. तर मी सरांना म्हटलं सर ते ना वाईट लिहितात लोक, मी नको का, म्हणजे मला घाबरतच विचारलं त्यांना. तसं म्हणाले वेडी आहेस का तू, त्यांचा वाचून ठरवणार आहेस का तू काय अभिनय करायचा, आम्ही सांगतोय ते कर, तुला जे बरोबर वाटतंय ते कर, ते सगळं वाचणं बंद कर, असं त्यांनी ना एकदम सुरुवातीला मला सांगितलं. तेव्हा मला कळलं की हे सिरियसली घेण्याच्या गोष्टी नाहीयेत, कारण का ज्यांना कामं नाहीयेत तेच हे करतात. हो 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 हो. त्यामुळे हळूहळू आणि मी तो चेंज पण बघितला. नंतर कोणीतरी असं
नेगेटिव्हली लिहिलं ना काही, की मग त्याच्यावरती त्यांच्यात भांडणं कमेंट्स मध्ये, की मग तू तुझ्या बहिणीला पाठव ना ऍक्टिंग करायला, तिला येते का वगैरे असं काहीही सुरू झालं. तर मला कळलं की लोक फक्त वेळ घालवतात. त्यानंतर मी ते सिरियसली घेणं बंद केलं. मला मज्जा यायला लागली. मध्ये वनिता आणि मी 100वे नाट्य संमेलन झालं ना पुण्याला, तिथे गेलो होतो आणि आम्ही दोघींनी अशा छान कलमकारी साड्या नेसल्या होत्या आणि ते रील फार व्हायरल झालं. आणि पृथ्वीकने ते रील आमचं शूट केलं होतं, एडिट करून दिलं आम्हाला वगैरे वगैरे, आणि मी खूप खुश होऊन टाकलं. आणि त्याच्यावरती इतके लोक इतकं इनसेन्सिटिव्ह बोलत होते कमेंट्स मध्ये की आणि मला त्याच्यामुळे त्याच ना वनितांची पण ऍटिट्यूड मला खूप आवडला. ती वाचत पण नाही, मी वाचायचे आणि मजा घ्यायचे, पण ती अशी होती. मी म्हटलं तिला वनिताला एकदा, तू वाचलंस का असं असं लिहिलंय, मी नाही वाचत. तर त्यामुळे मला आसपास लोक पण असे नॉट बॉदर्ड, आणि त्यामुळे मला पण ते बॉदर करत नाही. एक्झॅक्टली मला हेच विचारायचं होतं की जेव्हा ईशा लो होते किंवा लो झाली तेव्हा तू गोस्वामी सरांकडे गेली, पण अशी व्यक्ती कोण आहे आयुष्यात की काहीही झालं, एखादी कमेंट आपण जरी नाही बोललो की मी लक्ष देत नाही, तरी एक ना बॅक ऑफ द माइंड ते राहतं. आपण कितीही बोललो की अरे लक्ष नाही द्यायचं, पण कुठेतरी ते राहतं एक काहीतरी करताना. सो ती गो टू पर्सन कोण आहे की नाही म्हणजे या व्यक्तीकडे गेल्यानंतर जरा हलकं होतं सगळं? माझ्या 2 खूप जवळच्या मैत्रिणी आहेत, तन्वी भुसकुटे म्हणून जी क्रिकेटर आहे, आणि सायली परब जी पण ऍक्टरच आहे. त्या दोघी माझ्या खूप लहानपणापासूनच्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. तर आम्ही तिघी एकमेकींशी कायम, आणि वी आर व्हेरी क्लोजली बॉन्डेड अजूनही. सायलीला आता बाळ आहे, त्याच्यामुळे जसा वेळ मिळेल तसं, पण ते दोघी माझ्या गो टू पीपल आहेत ते दोघी. आणि माझी फॅमिली पण खूप क्लोज आहे, त्यामुळे ट्रोल्सचं नाही खरंच पण बाकी काही झालं किंवा काही मला सजेशन हवं असेल कुठला डिसिजन घ्यायला, किंवा मला ट्रोल्स सोडून कुठल्या गोष्टीचं वाईट वाटत असेल, तर त्या दोघी आणि माझी फॅमिली हे माझे क्रिटिक कोण आहे सगळ्यात जवळचा क्रिटिक काय म्हणतात की हेच लोक. खरं माझी आई सगळ्यात मोठी क्रिटिक आहे. माझ्या आईला मला असं नेहमी मी तिला म्हणते, तुला माझं काहीच आवडत नाही. हो, आणि आपल्या आया बरोबर सांगतात. म्हणजे किती काही झालं तरी ठीक होतं. खूप कमी वेळेला माझ्या आईला असं खूप आवडल्या गोष्टी, आणि तेव्हा ते मला कळलंय. मध्ये ना रुयांक झाला होता 2 वर्षांपूर्वी, निशिकांत कामत गेले त्या वर्षी, त्यांच्या मेमरीमध्ये केलं होतं. तर त्यांची एक जुनी एकांकिका आहे मंजुळा, जी मी मंजुळा प्ले केली होती त्या रुयांक मध्ये, आणि माझ्यासाठी तो ड्रीम रोल होता. म्हणजे मी ते मॅनिफेस्ट केलं असं मला वाटतं, कारण मी जेव्हा मंजुळा बघितली पूर्वी, तेव्हापासून मला असं आहे की मला मंजुळासारखं काहीतरी करायचंय, मला मंजुळा करायची. हे मला अजिबात वाटलं नव्हतं की मला मंजुळाच करायला मिळेल, पण ते मला करायला मिळालं. आणि त्यानंतर मी आईच्या डोळ्यात जे पाहिलं होतं ना, आहा क्या बात. आई बाबा सगळेच, कारण त्या सगळ्यांनी ती माझी प्रोसेस पाहिली होती. मला कॉलेजच्या काळात ना 5वी वर्षात रोल नाही मिळाला कधीच चांगला, पण मला नाटक शिकायला खूप मिळालं. त्यामुळे मला रुयाने कधी रोलच दिला नाही हे काय मी बोलायचे, आणि त्याच रुयाने मला माझा ड्रीम रोल दिला. आणि मी जेव्हा कर्टन कॉलला उभे होते अशी, तेव्हा ते माझे सगळे लोक ज्यांनी ती माझी प्रोसेस पाहिली आहे ते सगळे रडत होते माझ्यासमोर. ते बेस्ट फिलिंग आहे ना. म्हणजे कितीही ऑस्कर जरी मिळाला तरी हेच बेस्ट फिलिंग असणार आहे. ऍब्सोल्युटली. पण आता जेव्हा काय म्हणतो आपण वुमन्स डे आहे किंवा आपण गप्पा मारतोय, ईशा तू कधी स्टँड घेतलंय खूप फर्मली स्वतःसाठी, की ते प्रकर्षाने आता जाणवतं की अरे तेव्हा स्टँड घेतलं ना मी स्वतःसाठी, म्हणून आज मी एक ईशा वेगळी आहे, किंवा एक स्वतःच काहीतरी आहे. कधीतरी काय होतं, आपण जेव्हा आपण डाऊनफॉल असतो आपला किंवा काही वाईट घडतं, आपण ना तो इन्सिडेंट आठवतो की अरे मी तेव्हा तो स्टँड घेतलाय ना, मला तसंच राहायचं. सो तो मोमेंट कधी आलाय का आयुष्यात? मला असं वाटतं मी कायमच स्वतःसाठी स्टँड घेतलाय, कारण आई बाबांनी पहिल्यापासून इंडिपेंडन्स दिल्यामुळे ना
स्वतःच्या ऍक्शन्सची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं आणि त्याच्यामुळे घडणाऱ्या गोष्टीचे म्हणजे त्याच्यामुळे जे रेपरकशन्स होतात ते भोगणं, हे कायमच पहिल्यापासून अनुभवल्यामुळे ना मी कायमच स्वतःसाठी स्टँड घेत आले. मग ते रुईयामध्येच मला जायचंय, घरच्यांशी असू दे किंवा मला नाटकच करायचंय किंवा ड्रायव्हिंग. आता मी ड्रायव्हिंग शिकले, आता मी एकटी घेऊन जाणार गाडी. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतील, पण मी कायमच हट्टी मुलगी आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळे मी स्टँड कायम घेतलाय स्वतःसाठी. मला ना आधीपासून कोणीतरी सेलिब्रिटी आहे किंवा कोणीतरी मोठं समोर आहे म्हणून दडपण येणं हे कमीच होतं. कसं काय मला माहिती नाही, गॉड गिफ्ट असेल. मी माज करते म्हणून किंवा असं नाही, कम्प्लिटली रिस्पेक्ट दॅट पर्सन, पण आय एम ओके विथ बिईंग अराउंड देम. म्हणजे माझं पहिलं मोठं कमर्शियल नाटक सही रे सही होतं आणि मी भरतदादा बरोबर काम करत होते. तर खूप लोकांचं असं होतं, बापरे तू त्याच्याबरोबर काम करते. किंवा मी हिंदी नाटक केलं, शर्मन जोशीची बायको करत होते, त्याच्याबरोबर काम करत होते. तर ते छान वाटतच होतं की वा आपण काय छान लोकांबरोबर काम करतोय, पण त्याचं कधी दडपण नव्हतं. मुद्दा काय होता आपला, सॉरी. माझ्या इंटरव्ह्यू फार आवडतं, कारण का मला खूप आवडतं, जेन्युइनली सांगते का हे ठेवणार आहे मी. कलाकार ना इतका गुंतलेला असतो ना बोलण्यात, आणि माझ्या बरोबर खूप होतं थॉट्स मुद्दाच गेला. तरी मी पण विचारते की मी काय विचारलंय. म्हणजे घरच्यांचा सपोर्ट आणि तेवढी स्ट्रॉंग कशी आहेस किंवा स्टँड घेणं स्वतःसाठी. हा, तर त्यामुळे गेलाय माझा मुद्दा. पण मला जेन्युइनली माझ्या इंटरव्ह्यू मध्ये हा मोमेंट आला ना, आणि तो येतोच मोस्ट ऑफ द टाइम, मला फार आवडतं. म्हणजे मला कळतं की जरा छान झाला इंटरव्ह्यू, आणि मला भीती वाटते की बापरे मी वाहवत चाललोय. पण हे सगळं होत असताना कसं आहे ना, बायकाच बायकांना फार जज करतात. हे सत्य आहे, कडू आहे, सत्य आहे की बायकाच, म्हणजे ट्रोल मध्ये पण मी बघते किंवा मी जनरली पण बघते, बायकाच नेहमी बायकांना जास्त नावं ठेवत असतात किंवा पुरुषांना कधीतरी पडलेली पण नसते की खरं काय करतायत किंवा काय. बायका असा काही आलाय अनुभव की अरे ही स्त्री असून असं करते यार? असं पर्टिक्युलर कोणाबद्दल नाही, पण आय अग्री टू व्हॉट यू सेड. आणि त्याबद्दल कंप्लेंट करत बसण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण आपल्यापासून सुरू करावं. मी आणि प्रिया नेहमी बोलतो एकमेकींशी की आम्ही एक काइंडनेसचे फ्लॅग बेअरर आहोत, की वी हॅव टू बी काइंड टू इच अदर. आणि हे स्त्रियांनीच नाही, प्रत्येकानेच असावं. तर मला असं वाटतं की ते ना, यू कॅनॉट ब्लेम विमेन. पुरुष प्रधान संस्कृतीमुळे ते आलेलं आहे आपल्यात की सासूच सुनेला वाईट वागवते, सासरे बरे असतात तिच्याशी. खूपदा होतं. आणि का तर माझ्या सासूने मला वाईट वागवलं, मग उलट पाहिजे ना, माझ्या सासूने मला जे वागवलं तर मी आता नाही वागणार. तर ते मला असं वाटतं की कुठेतरी आपली ऑथॉरिटी दिसायला पाहिजे, म्हणून होत असावं. कंप्लेंट करत बसण्यापेक्षा मला असं वाटतं की मी माझ्या आजूबाजूचे माझे मित्रमंडळी यांच्यापासून सुरुवात करू आणि लेट्स सपोर्ट इच अदर. आणि मी ते माझ्यापासून सुरू केलंय. मी माझ्या आजूबाजूच्या किंवा मला रॅन्डम पण अनेकदा काही मेसेजेस आले, काही मदत हवी आहे, तर मी मदत करते इन डिफरंट वेज. पैशाने नाही, कारण का मला वाईट एक्सपिरियन्सेस आले, तेही सुरुवातीला मी केलंय की भाई गो ती मुलगी बिचारी कोण आहे माहिती नाही, पण ती पैसे मागते ग. आणि माझ्या मैत्रिणींनी माझी इतकी काढली त्याच्यानंतर की तू म्हणजे ना तर त्याच्यामुळे ते बंद केलं मी. पण अनेकदा असं होतं की कथक रिलेटेड काही गायडन्स हवा असतो कोणाला. गायडन्स पेक्षा कुठे क्लास लावू किंवा कसं असतं, कोणाकडे शिकू, किंवा अभिनय. आता मी फार कमी लोक तेवढे लकी असतात की त्यांना कुठेतरी बाहेर जाऊन शिकायला मिळतं. तर मी त्यामुळे आय एम ग्रेटफुल की मला ती ऑपॉर्च्युनिटी माझ्या आईबाबांमुळे मिळाली.
आणि मी ते मॅक्सिमम त्याची म्हणजे ते पसरवून किंवा त्याची मॅक्सिमम कशी मदत करता येईल ते मी बघत असते. की कोणाला शिकायला जायचं असेल तर कसं रिसर्च करायचा पासून तिथे जाऊन काय कर. अनेक लोकांना मी तिथे कॉन्टॅक्ट करून दिलेत, राहायच्या सोयी म्हण किंवा काय. तर मला असं वाटतं की स्त्रियांनी स्त्रियांचीच नाही पण आपण सगळ्यांनी सगळ्यांचीच मदत करूया आणि वी शुड ऑल ग्रो टुगेदर. अगदीच. आणि मला तेच म्हणायचं की आता ना काय झालं की आपण जेव्हा एकमेकांना भेटतो ना, आपण सगळ्यात आधी विचार कशी आहेस हे विचारणंच आपण विसरलोय. कशी आहेस, कसा आहेस हे आपण विचारतच नाही. जाडी झालीस ग, बारीक झालीस ग, आपला हाच पहिला प्रश्न असतो. तुला नाही माहिती ना आज माझा पिरियडचा पहिला दिवस आहे, किंवा आज मला जॉब वरून काढलंय, किंवा आज माझा जॉबचा पहिला दिवस आहे, मी नर्वस असू शकते, माझा चेहरा जरा सुजलेला असू शकतो, आज मी केस नाही धुतलेत म्हणून मी विचित्र दिसू शकते, आज माझे कपडे नीट नाही आलेत, किंवा काहीही असू शकतं. ऍब्सोल्युटली. आपण फार पटकन काय बारीक झालीस ग, गाल आत गेलेत का, हे इतकं उथळ झालं. हा, आपण कशी आहेस, घरचे कसे आहेत, खूप दिवसानंतर एखादी मैत्रीण भेटल्यावर पण आता काय केलं तू इतके दिवस, किंवा तू इतके वर्ष काय केलंस, कशी होतीस, वेगळी दिसायला लागलीस ग, हेच का आपण बोलतो. म्हणजे मला जेन्युइनली हा प्रश्न कधीतरी पडतो की जेव्हा पण मला कोणी भेटतं ना, अरे तू जाड झालीस ग, तुम्हाला नाही माहिती ना त्या 6 महिन्यात माझ्या बरोबर काय घडलं. सो ते काइंडनेस जे तू आणि प्रिया जो हे घेतलाय तो ऍक्च्युली बरोबर आहे. कारण फक्त स्त्रियांसाठी नाही, पुरुषांसाठी सुद्धा. कारण आपण नेहमी असं म्हणतो की पुरुष फार स्ट्रॉंग असतात, सो ते सगळं अरे जाऊ दे मुलगाचं असं होतं, पण नाही, तो मुलगा आहे. आणि हे सुद्धा स्त्रियांनी बऱ्याचदा पुरुषांवरती लादलेलं असतं. हो, की आयांनीच सांगितलेलं असतं की ए रडू नको, मुलगी आहेस का, तिथेच थांबलं पाहिजे. हा, रडलं तर मुलगी असं काही नसतं, रडलं तर रडलं. रडण्याने कमी स्ट्रॉंग पण होत नाही. म्हणजे माझ्या आयुष्यात असं कितीतरी मुले जे रडतात, आणि चांगलं रडणं काय वाईट नाहीये, छान फिलिंग आहे रडण्याची, प्रोसेस मस्त आहे. पण या सगळ्या इंटरव्ह्यूचा, इतक्या छान इंटरव्ह्यूचा शेवट करताना मला एकच प्रश्न विचारायचा तुला, किंवा एक सांगायचंय, अपील करायला सांगायचंय की ईशा डेच्या आयुष्यात असे पॅरेंट्स होते म्हणून तिने फार छान आयुष्य जगते, किंवा तिला फार छान चाइल्डहुड आहे तिच्याकडे. पण म्हणजे अशा काही मुली आहेत ज्यांचे पेरेंट्स त्यांना सपोर्ट नाही करत. अजूनही आपली इंडस्ट्री ही बदनाम आहे. इथे गेल्यावर असंच होतं. बरोबर, झगामगा लोकांना दिसतं, पण त्यामागचं स्ट्रगल जेव्हा बघायला जातात तेव्हा थोडं बॅकफुटला येतात. त्या मुलींना काय सांगशील तू आज? ऑनेस्टली त्या मुलींना आणि त्यांच्या पेरेंट्सना मला असं मनापासून सांगायला आवडेल की नुसतं ना ऍक्टिंग करायची आहे, ते त्याचं ग्लॅमर बघून ते करायला जाऊ नये. त्याच्या मागे खूप वेगळी दुनिया आहे, त्याच्या मागे खूप वेगळी मेहनत आहे, त्याच्या मागे खूप वेगळा स्ट्रगल आहे, पेशन्स आहे. त्यामुळे ना मला असं खूप मनापासून वाटतं की प्रत्येकाने ड्रामा स्कूलमध्ये जाऊन जरी नाही शिकलं तरी ज्या कुठल्या पद्धतीने जमेल, आजकाल युट्यूब आहे, इंटरनेट आहे, वाचून शक्य आहे, पण शिकायचंय ही वृत्ती खूप गरजेची आहे. आणि अभिनय, मी अगदी सुरुवातीला जेव्हा आजूबाजूला लोकांना सांगते मी शिकायला चालली आहे अभिनय, तेव्हा खूप लोकांचं असायचं की त्यात काय शिकायचं, मी शिकवतो चल, असे मला खूप मोठे मोठे लोक बोललेले आहेत. म्हणजे आत्ता क्षेत्रात जे मोठे आहेत ते की माझ्या घरी 2 लाख रुपये दे, मी शिकवतो. तर अगेन त्यांच्याबद्दल पण वाईट काही नाही, पण अभिनय ही अशी कला आहे की आपण एखादं वाद्य आपल्याला वाजवायचं असेल तर आपण ते शिकतो ना, गिटार स्ट्रिंग्स, कुठले कॉर्ड्स वाजवायचे ते आपण कॉर्ड्स शिकतो. अभिनयाचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत बॉडी, व्हॉइस आणि बॉडी. तर ते इन्स्ट्रुमेंट्स कसे वापरायचे हे शिकणं गरजेचं आहे. तर ते पैसे असतील तुमच्याकडे तर नक्कीच ड्रामा स्कूल्स मध्ये जाऊन शिका, कारण का इट हेल्प्स इन डिफरंट वेज. आणि नसेल शक्य तर पुस्तकं आहेत, इंटरनेट आहे, पण शिकणं गरजेचं आहे. आणि मग ते शिकून सुद्धा जर वाटलं ना मला हे करायचंय तरच त्याच्यात पडा, असं मला ऑनेस्टली वाटतं. मला ते सगळ्या यंग मुला मुलींना सांगायला आवडेल की तुम्हाला जर बस दिस इज ऑल आय वॉन्ट टू डू हे जर नसेल ना
तर नका पडू ह्याच्यात. हो हो. खूप पेशन्स आणि त्रास भोगावा लागतो, खूप पेशन्स लागतात. त्यामुळे ते पॅशन जर नसेल ना तर सोडा, आणि ते पॅशन असेल तर काही झालं तरी परस्यू करा. करेक्ट करेक्ट. आणि मग तुमच्या आई वडिलांना पण वाटेल तसं कन्व्हिन्स करा, पण तुमचं पॅशन बघून आय एम शुअर ते कन्व्हिन्स होतील. कसं होतं की काहीतरी एक व्हिडिओ बघितला आणि ते चकाचक सगळं बघून नुसता मला फेमस व्हायचं म्हणून ऍक्टिंग करायची आहे, तर ते जेव्हा उथळ वाटतं ना तेव्हाच पेरेंट्स पण घाबरत असावेत असं मला वाटतं. त्याच्या मागचं जेव्हा तुम्ही सांगाल की मला हे करायला मजा येते, मला जेव्हा मी ते कॅरेक्टरवर काम करते ना तेव्हा मला खूप मजा येते. मला झोप लागत नाही जोपर्यंत मला ते कॅरेक्टरचा वॉक कसा असेल हे सापडत नाही ना तोपर्यंत मला अस्वस्थ होतं. हे तुमचं पॅशन जेव्हा दिसेल ना कोणीही मान्य करेल, आणि नाही केलं तर फाइंड युअर वेज, पण परस्यू करा. अगदीच व्हेरी वेल सेड. कारण का याचीच खरं तर कमी आहे की आपल्याला फक्त दिसतं मोठं की अरे यांचे सेल्फीज येतात किंवा यांच्यासोबत काम करायला मिळेल किंवा हे माझे फेवरेट आहेत, पण मागची प्रोसेस फार डिफिकल्ट आहे. आणि सोशल मीडिया वरनं कम्पेअर करणं फार चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण खूप लोक आपण बघितले की सोशल मीडियाच्या इतके ऍडिक्ट होतात की लाईफच उरत नाही काही आजूबाजूला, आणि कम्पेअर केल्यामुळे मेंटल हेल्थ आणि सगळीची गडबड होऊन जाते. त्याच्यामुळे सोशल मीडियावर जे दिसतंय ते खरं नसतं असंच धरून चालायचं आणि आपलं पण जगायचं. अगदीच. आणि ईशा थँक्यू सो मच. मला माहितीये तुला जायचंय तालमीला आणि तरी तू मला इतका छान वेळ दिलास. आणि जेन्युइनली मला हे ऍडमिट करायचंय की मला नव्हतं माहिती की मंजुळा तू साकारलीस. मला नव्हतं माहिती की तू पहिल्यांदा सई रे सई भरत सरांसोबत केलंय. आय एम रिअली सॉरी, कारण का मला मी कधीच ईशाचा इतका असा इंटरव्ह्यू नाही केलाय. मी सेटवर केलाय जिथे नॉर्मल आम्ही हास्यजत्रेबद्दल किंवा एकमेकांबद्दल सेट बद्दल गप्पा मारतो, पण असा इंटरव्ह्यू कधीच झाला आणि मला एक वेगळी ईशा आज जाणवली. आणि थँक्यू सो मच. वुमेन्स डे नेहमीच असतो पण तरीही हॅपी वुमेन्स डे. हॅपी वुमेन्स डे. आणि थँक्यू. मला पण खूप मजा आली इंटरव्ह्यू करायला, आणि मी तुझे इंटरव्ह्यूज बघतच असते. आणि तू मला काल विचारल्यावर मला असं झालं की येणार, त्यामुळे आय वॉज रिअली लुकिंग फॉरवर्ड आणि मज्जा आली मला पण. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.